त्याची बर्थडे नंबर 16 आहे. नंबर 16 हा सुद्धा कार्मिक डेप्थमध्ये हा नंबर येतो. मग आता नेमकं काय असतं ह्यांच्या लाईफमध्ये? तर असं म्हटलं जातं, की मागच्या जन्मामध्ये ना प्रचंड इगो असतो आणि खूप सेल्फ सेंटर असतात. त्याचबरोबर यांना पर्सनल रिलेशनशिपचे खूप प्रॉब्लेम असतात. म्हणून यांना या जन्मामध्ये नंबर 16 मिळतो. आता इथे काय होतं, इथे जर या लोकांनी पुन्हा तो इगो कॅरी केला आणि आणि तुम्ही बघितलं असेल, की नंबर 16 खूप साऱ्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा खूप वेळा प्रॉब्लेम होऊन जातो. म्हणजे पटकन कुणाशी कनेक्ट होत नाहीत आणि मग कनेक्ट व्हायचा प्रयत्न होतात तर ते रिलेशन तुटलं जातं आणि मग काय होतं की हे लोक पास्ट लाईफला सोडायला तयार नसतात आणि मग काय होतं की त्यामुळे प्रेझेंट लाईफ त्यांची सफर होते. पटकन त्या लाईफमध्ये मूव्ह ऑन होत नाहीत आणि जरी काही थोडं छोटं मोठं झालं तरी त्यांना असं वाटतं की म्हणजे खूप सारे असे क्लायंट्स असतात की ते म्हणतात की माझी एक्स परत येईल का किंवा माझा एक्स परत येईल का, अशा त्यांच्या भावनासुद्धा असतात. त्यामुळे शक्यतो अशा लोकांना सांगण्यात येतं की एक तर इगो कमी करा, सगळ्यांबरोबर